प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईई साठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमी एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील लेंगरे गावात चारचाकी वाहनावर गोळीबार झाल्याच्या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। मात्र विटा पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करत या प्रकरणाचा छडा लावत एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवलंय। सदर घटनेचा विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी बाळासाहेब आकाराम गुजले, वय वर्ष 65, राहणार लेंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 मे रोजी रात्री त्यांच्या मालकीच्या चारचाकी वाहनावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता। या घटनेनंतर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रथमेश उर्फ सुंदर्या दगडू खिलारे, वय वर्ष 20, राहणार लेंगरे याला 22 मे रोजी ताब्यात घेतलं, तर अन्य 2 आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे। चौकशी दरम्यान आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे। गुन्ह्यात वापरण्यात आलेले गावठी बनावटीचे ऑटोमॅटिक पिस्तूल एका मोकळ्या प्लॉटमधील खड्ड्यात लपवून ठेवण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकून सुमारे 70,000 रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केलंय। या कारवाईत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, उपनिरीक्षक अभिजित कनसे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या धाडसी कारवाईमुळे विटा पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।